इकडे इकडे पापलेट फ्राय आलंय. बीच आहे की सालदुरे बीच मध्ये आता पोचलोय. कोळंबी वजन आहे. पाहिजे का तुम्हाला केस? मित्रांनो आत्ता वाजले 1:30 संध्याकाळच्या आणि आम्ही चाललोय फिरायला. तुम्हाला समजेलच कुठे चाललोय नक्की आम्ही. तो आहे हरिबुवा. आमच्या प्रवासाला चालू झालं आणि आम्ही निघालोय आता. मित्रांनो आत्ता रात्रीच्या 3:30 वाजलेल्या आहेत आणि हे हरीश बघा कसा झोपलाय आणि बाकीचे पण दोघं जण झोपलेत. हितेश आणि इकडं बसलाय तो हिमांशू. आता झोपला नाही तर डोळे झाकतोय फक्त. आणि चिने आमचा पण झोपला होता आणि बाकीचे पुढच्या साईडला बसले होते ते काय जागेच होतं कारण झोपायला येत नाही पुढं त्यामुळं. तर आत्ता सध्या आम्ही महाबळेश्वर रोडला आहे म्हणजेच पाचगणीच्या घाटात आहे. पण तुम्ही बघू शकता पुढच्या साईडला पूर्ण असं धुकं आहे. काय उतरवणं झालंय गाडीत. दार लाव. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या विक्रांत निकम ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही महाबळेश्वरच्या पुढं आलो. कुठं थांबलो हे माहीत नाही. चहा प्यायला थांबलो. हरीच आहे, ओंकार, आपलं हिमांशू. चहा प्यायला थांबलोय. नक्की कुठं थांबलो हे पण माहित नाही. काय म्हणलं आकाश, माझ्या पहिलवान रोहित. याला तर ओळखताच तुम्ही गाणं. घाटावर जायचं एकाच बेकार. मित्रांनो आपण पोहोचलोय आता पोलादपूरमध्ये. तर मागं बसून गाण्याची चेष्टा लावली होती. सारखं मारत होतं त्याला, झोपूनच द्यायचं नाही त्याला, उठवायचं सारखंच आम्ही. कोले का आता उतरा घे अरुचिन्या. अगदी तर डोळं दिसते नुसतं. अरे गाडी चालू होईना मी. झाली आपण हरण्यापासून 24 किलोमीटर अंतरावरती आहे. पेट्रोल भरायला थांबलं, सॉरी डिझेल भरायला थांबलं. बघू शकता वातावरण कसं झालं. ठीक आहे, कशी पास आली ती एकदम. ए हर्या उठकी झालं आले चलो. तर मित्रांनो आपला हा आजचा प्लॅन होता हरणे बीच. तर मी आधी सांगितलं नव्हतं, आत्ता सांगतो. तर आत्ता सध्या आम्ही हरण्यापासून एक 20-25 किलोमीटरच्या अंतरावर पोचलोय. पेट्रोल वगैरे टाकायचं थांबलं, डिझेल टाकायचं थांबलं. तर इथनं पुढचं ब्लॉग पण तुम्हाला दाखवतो. आत्ता सध्या लय पाऊस पडतोय. चुकीच्या टायमिंगला आलोय बहुतेक. गाण्या तुझं म्हणणं काय पावसाबद्दल? केलाय तर पावसानं काय करायचं मित्रांनो. पाऊस तर आहे इथं आहे. ते पंपावर दादा बोलले की पाऊस दिवसभर असेल. पण आता काय सांगू शकत नाही. ही आपली गाडी केली होती, ही गाडी क्लोजर. भाई पाऊस नाही बार. काय यार झोपलंय, डोकं ठेवून झोपलं होतं की. आम्ही लगा तसंच बसलो या. अरे आता झोपला होता की देव पार डुसक ठेवून. कुठं झोपलाय? काय म्हणत अरे गमकी बाई
भैयाने एकट्याने चॉकलेट खाल्लंय बाहेर चॉकलेट पाहिजे कुणाला दोन खावा डिझेल वगैरे टाकले आता आणि आम्ही पुढचा प्रवास चालू करतोय. पाऊस बघू शकताय किती आलाय मित्रांनो. समुद्र आहे ना समुद्र मित्रांनो सालदुरे बीच वर पोचलोय. घे खाली. बीच कुठला आहे? हे बीच आहे की सालदुरे बीच मध्ये आता पोहोचलोय आम्ही सालदुरे बीच वर. हरीश हरिश्चंद्र तुझं ओंकार, काय एक्सपिरियन्स काय पावसाचा? काय म्हणजे त्याला बीच दिसला ना आत्ताची. सालदुरे बीच. मित्रांनो आपण आलोय आता मच्छी मार्केटला. हे बघू शकताय कशा बोटी लावल्या ते मस्त अशा. इकडं काय? इकडे समुद्र आहे, इकडे पक्षी आहे. ही बदक आहेत ना? बदक आहे. मच्छी मार्केट बघू शकताय मासं मच्छी मार्केट आणि मासं बघायचं झालंय. बघाय नाही चला की उतरा. बघा साव्या भैया आणि रोह्या छत्री घेऊन फिरतात. छत्री मच्छी मार्केटला आलोय. हरी बुवा. मित्रांनो पोचलोय आता आम्ही हरण्याच्या मच्छी मार्केट मधून. पाऊस पडतोय इथं खूप. सुरमई बांगडा इकडं आहे. काहीच आम्ही मच्छी घेतलेली आहे. सुरमई घेतली आणि अध्यक्ष लय भारी वाटते मला. मी जिंदगीत पहिल्यांदा नाही आलो. सुरमई घेतली. सुरमई हा. तर आजी आम्हाला कोळंबी सोलून देतात आता. बाकी सुरमई घेतली तिकडं. पाऊस कमी झालाय आता सध्या तरी. मार्केट लवकर ओपन झालंय पण सकाळपासून पाऊस होता. सांगते ते बरोबर आहे. चांगलं सांगते. चांगला सांगता दादा तुला चांगलं पटत नाही. काय बोलतो? तर मित्रांनो बाया बसलाय मासं ऐकायला. पैसे दे की काय रे नाही एवढे मासे घेतलेत आपण. पापलेट अजून काय सुरमई आणि कोळंबी घेतली. 3 पिशव्या झाल्यात. तर गय होते गाण्या काय भीती दाखवते रे. हे आपला हिमांशू, हरी आणि हितेश, रोहित. चलो त्यांचं काय चाललंय डिस्कशन? फोटो काढायचं चालू आहे आता. मित्रांनो मासा वगैरे घेतलेत आणि आता फोटो काढायला चालले. बघू शकताय समुद्राच्या काय आता. आता प्लॅन आहे नाश्त्याचा. कशाचा नाश्ता मित्रांनो आता मच्छी वगैरे घेतली, फोटोशूट केले. आता आम्ही निघतोय हॉटेलला जाणार आहे. नाश्ता वगैरे करायचा. लक्ष्मी हॉटेलला.
भजीपाव घेतला भजीपाव आहे भजीपाव घेतले असं आपलं नाश्ता झालाय यो आख्या इकडे कोपऱ्यात थांबलाय यो भाई इकडे थांबलाय साव्या इथं थांबलाय सगळी लांब लांब थांबले बघा ना यो हिमांशू इकडं रोहित आहे हरी सगळी तुटाक थांबले ती पाण्याच्या भीतीनं सगळे लांब लांब थांबले गपचूप खाते ती काहीतरी गेले तळा का लावलं ह्यांनी आता कुरकुऱ्या गाण्या तुला नाही खायला जाकी घे जाकी घे भैया टाकतो भैया सुट्टी कोंबड्या सावेचे पाय आता चिकन घेतलंय आणि चाललोय आम्ही आता बनवायसाठी आपलं हॉटेलवरती द्यायचे बनवायला तिथं मी आलोय ओजनूक हॉटेलवरती स्टे करणार आहे आणि इथंच बनवायला दिलंय मासे वगैरे तर चला आहे ओंकार फायनली रूम भेटलेली आहे आणि आम्ही चाललोय वरती आता आंघोळ करायची अजून भैया आणि रोहन काय चाललंय कांड तर मित्रांनो आपल्याला मस्त अशी रूम भेटली एक हॉल घेतलाय सर्वजणांनी एकच घेतली तेवढीच मज्जा येते बरोबर असल्यानंतर आणि समोरचा व्ह्यू बघू शकता तर मी तुम्हाला सर्वांची ओळख करून देतो तर चला आपण जाऊयात आतमध्ये तर आहे आकाश भैया रोहित हिमांशू आम्ही घेतलाय गणेश हितेश इकडे बघ हरिभाऊ हरिबुवा ओंकार आणि इकडं आदित्य खूप दिवसाचं होतं पण केले लई इच्छा होती पण करून टाकले आता इच्छा पूर्ण आता जेवण बनवून तयार झालंय थोडा आराम केला फ्रेश वगैरे झालं आणि आता चाललोय जेवायला खाली तर गाण्याला काय कुलूप गावून झालंय बघू शकता गाण्या आपला कुलूप उडाकतोय कुलूप काही तिथं असेल की गाण्यात चाललंय काम कुलूप हुडकायचं तर आता जेवण वगैरे करणार आहे आम्ही मस्त असा मागच्या साईडचा माझा व्ह्यू बघू शकताय मित्रांनो हरी हावरा बाकासूर सुका पाटीलचा भाव आहे माहितीये का फक्त बांधाचा विषय कळाला नाही त्याचा आम्हाला मित्रांनो हा व्ह्यू कसा वाटतोय तुम्हाला आम्हाला तर मस्त वाटला माहितीये का इथून कडवर समुद्र तिकडे कुठं पवायला पळत पाहणार आहे का बाई येडा झालाय येऊ गाणा भाऊ येडा गाणा भाऊ इथनं उडी मार की इथं पत्र आहे पत्र्यावर असं टन्नू खाली गेलं पत्र्यावर टन्नू मारणार खाली पडणार झाला चेष्टेचा विषय तर आम्ही चाललोय जेवणासाठी जेवण वगैरे बनवून झालंय आमचा हिमांशू भूक लागली हो चला जाऊया जेवायला आता काय नाही पाय नाही चल पाटाक दिवशी जेवाय तर मित्रांनो आपली ही गाडी बघा क्लुझर त्या गाडीत आलोय आपण हे नारळाची झाडं बिडं सगळं बघू शकताय मित्रांनो खतरनाक असा व्ह्यू आहे तर
हे समुद्र आहे बघा. वरती काय अरे ती जी आहे लाईट असती Light house आहे का? लाईट हाऊस येस. तर हा लाईट हाऊस आहे. चलो चले मिथवा. कुठे चलो. ऊन आलंय सकाळपासून, रात्रीपासून पाऊस होता. म्हणलं आता काय बीचवरती फिरायला भेटणार नाही, पण पाऊस आमच्या इच्छेनुसार थांबलेला आहे. पाऊस थांबलाय आमच्या इच्छेनुसार. जेवायला नंबर लावलं, बसल्यात मस्त असे. अर्ध वगैरे राहिले. शाकाहारी कोण आहे अशा तऱ्हेने भैयाला झोप आली आहे. जेवणाची वाट बघून सगळी झोपलंय म्हणून तर रातभर म्हणते चालले आता. सगळे. काय नाही साव्या त्याला हलावलं की त्याला वाटलं निघाली ती सोडून आता. कोण झोपलो काय? झोपला होता ती. दोघं पण झोपलेली. आणि त्यात चिन्या काय म्हणत होता, जगाच आहे मी, नुसतं डोळं दाखवले जगाच आहे मी. तर मित्रांनो ही व्हेजवाली माणसं आहेत. नाही हा यांनी घेतलाय बटाटा. सो भैया वैतागलाय. भूक लागली. साव्यानं आपले मान टाकली. जेवण वस्तूवर वाट बघावी. अरे बोट येते मध्ये मध्ये. असं जेवण आहे. रपट चालू झाली ती बी दाखव. चांगलं. हा रपाटा लावला. तर मित्रांनो हरिभाऊ आलाय, आमचा चिनवाला आता. अरे काय कोळंबी. कोळंबी आली मस्त अशी फ्राय करून. कांदा लिंबू बघू शकता मित्रांनो. कांदा लिंबू चांगलं आहे. हा हा हा. भजन आहे. बघा माझा विषय नसतो. मेहनत स्वागत मेहनत. हा ओके बरोबर. बनवून चांगलं झालंय का नाही? पापलेट फ्राय आलंय मस्त असं. आपले कोळंबी फ्राय संपली अर्धी निम्मी. तर मित्रांनो आपला चिकन रस्सा पण भेटलेला आहे मस्त असा. चिकन रस्सा आणि चिकन मस्त असं बनवून दिलंय. कोणी तांदळाची रोटी. पाहिजे का कोणाला केस विचारायला. तर मित्रांनो आपल्याला जेवण असं एक मस्त असं जेवण बनवून दिलं यांनी. एकदम चविष्ट आणि खतरनाक असं बनवून दिलं होतं जेवण. तशी मस्त बघायला आली. पकडतायत ते जाळ टाकले त्यांनी. नाहीत त्यांनी जाळ टाकले. इथं गाडी लावली. इथं असं मस्त असं जाळ टाकले मासे पकडतात. तर विचारू जेवण कसं झालंय. हे बघा गाणं सारखा हात वर केलेला. जाळ टाकले मस्त असं. तर इथं पुढे समुद्र आहे आणि इकडून पण असं पाणी साठलेलं आहे. तिथं मासे पकडत आहेत. त्यांचा चिन्या आणि गाण्या जेवण कसं झालं. झाले सागर आदित्य काय म्हणताय. जेवण कसं वाटलं. एकदम क्वालिटी एकदम छान जेवण. जेवण झालं एक नंबर टाकून. लय जेवण खतरनाक झालं. आपला हिमांशू
रोहित कसं आहे कसं आहे विषय हारडा यायला लागतं या कुठे हरण्याबद्दल हरण्याबद्दल विषय हार्ड आहे अरे बुवा तुझा गॉगल सारखा तिथं अरे ब्लॉग आला की गॉगल थांब डोळं काय डोळं काय तर हे बघू शकताय तुम्ही पुढचं हॉटेल आहे त्या ठिकाणी आम्ही स्टे करणार आहोत आणि तिथून वरच्या ठिकाणाहून वरच्या फ्लोअरला आहे तिथून ते पूर्ण असा हा संपूर्ण असा व्ह्यू खतरनाक असा दिसतो साव्यानं काहीतरी करामत केली दिसते याला येस साव्याची लव्ह स्टोरी हरण्यावरनं झाली आदित्य मस्त असा हार्ट काढला रोह्या बदाम चुकलाय त्याचं लव्ह मॅरेज नाही होऊ शकत त्यामुळे बदाम चुकलाय तुझा या सक्सेसफुल तावे खतरनाक असं काढलंय ए बदाम अर्धा मारला साखर काट मारलीस तू नाही जाना कसं लागेल तुला गाण्याला लय बसलाय बघ का गाण्याला हेडशॉट येऊ गाण्याला बसला तू गाण्याच्या डोक्यातच बसला गट्टू प्लास्टिकचा चिंडू पल्याड पल्याड चाललंय आता ह्याच्या पलीकडे जायचं तर बघूया कोण सक्सेस होतंय आपले तर नाही बाबा इच्छा नाही पाण्यात उतरायची. पाण्याचा प्रवाह जास्त आहे या ठिकाणी ए अरे बुवा एकटाच आहेस म्हातारा आमचं नाव भाऊ आहे मला म्हातारा आमच्या नावानं बोंबलेल ए नको आजची कच्ची तर नाही भाऊ आहे की बा ए जावाला हा चिन्या बघा काय करतोय तिकडे जाऊन चिन्या बसला हारेच्या खांद्यावर आणि डायरेक्ट आत चाललेत असा राडा चाललाय आमचा पाण्यात लोळवा लोळी नुसती लय मज्जा करतोय आम्ही हे गाण्या बघा कसा बदकागत पळतो इकडं तिकडं
सालदुरी बीच वरती लय एन्जॉय केला आणि आता पुढचा प्लॅन चाललाय कुठेतरी जायचा. भुर 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 जायचं. बोर जाणार आहे. अरे कुठे जायचं? पडली का नाही गाणं. स्टेटस गाणं लय लय पळवलाय. स्टेटस पडला म्हणजे बघा त्याच्यामध्ये. पडलाय की ओके सगळ्यात जोरात मिशा गणेश गणेशची मिशा कशी आहे दणकट. हा. रगीर आणि रांगडा गडी. अरे नेटवर्क नाही स्टोरी पडली या. हो या बघा रोहित कपडे बिपडे बदलून आला का. ह्याच्या मिशाविषयी काहीतरी 4 शब्द सांग. ओके ह्याच्या मिशाविषयी काहीतरी 4 शब्द सांग रोहितच्या. रोहितची मिशा पण एकदम दणकट आणि खतरनाक अशी आहे. हा तर तापलेलं साव्या बघू शकताय तुम्ही. हे दोघ जण वर गेले ते कपडे बदल. अरे काही पण कपडे बदलले सांगते. ढोलकीला बांधीन तेच आहे ना. अरे बुवा म्हणतात बुवा. खतरनाक असं समुद्राच्या कडेने रस्ता असा मस्त असा कसे वंगाळ दोघांनी टाकले मागे भिजलोय आम्ही. शिकाय कपडे बदलून आले तर आम्हाला दिलं गुलाबजाम यांनी. आम्ही असंच आम्हाला मी सांगतात आली ते कपडे बदलून आम्हाला बसवले खाली. आम्ही बसलोय माग शेवट. बघा बघा भैया कुठं आलाय करते बीच. कुत्री तर मित्रांनो आपण आलोय आता करते बीच वर. माझं म्हणणं ऐकून घ्या. म्हणणं काय टायमिंग आहे भरतीचं टाइम आहे. कोणी आज जाऊ नका गेलं तर आपापल्या रिस्क वर आताच जावा माघारी येऊ नका. तर राया गेलाय. त्याला आपण आमच्याबरोबर नव्हता. Come on, maybe what to do. ए बाबा मी नाही जाणार आत. कॅन्सल. ओ पाणी बघ कुठं आलं. यात जाणं महत्वाचं आहे आपल्यासाठी आता. चल की. कुठं लाट कपडे बदलून आले ती सगळी. फिराय म्हणजे विषय आहे. बघा अरे ए जेट्सकी आहे इथं. साऱ्या पाण्यात भैया पाण्यात गेले. बाकीचे बसले तिथं. हे दुपारी भिजले. हा पाठवलं. आम्ही पण आता भिजलोय मस्त असं गारटलोय. मस्त आपण आलेच गारटलोय. बघू शकताय मित्रांनो वातावरण कसं आहे. बाकीचे आम्ही भिजलोय निभार दुपारी परत आत्ता भिजलोय. तर मित्रांनो बघू शकताय किती लाटा खतरनाक अशा लाटा आहेत. लय एन्जॉय घेतलाय भावान लय. मी बरं एन्जॉय घेतलाय.
टाक टाके. तर आता ह्यो रोया पळत होता लांब 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 लांब. तर त्याला धरलाय आता त्याने मस्त असा आणि धप्पा टाकलाय एकदम खतरनाक असा स्प्रिंट मारून धरलाय बाबा. मागासपासून लय लांब लांब पळत होता पण आता गावलाय भाऊ. झेंडू बाम झेंडू बाम. तर मित्रांनो दुपारी सगळं वगैरे फिरून आलो मस्त खूप एन्जॉय केला आणि आता जेवायची वाट बघतो कारण जेवण वगैरे दिलंय बनवायला. तर मी आत्ता आल्या आल्याच बघितलं तर ह्या ठिकाणी तुम्हाला गोष्ट दाखवतो खतरनाक असं बनवलं इथं. तर मित्रांनो ही लाईटिंग वगैरे लावली आहे मस्त अशी झाडाला आणि इथं झोपाळा बांधला आहे. तर खूप मस्त वाटलं हे मला एकदम मस्त. आणि इकडे बघू शकताय समोर समुद्र आहे आणि आता काय संध्याकाळी असल्यामुळे दिसत नाही इथं समोरच आहे. तर इकडं आहे हॉटेल. तर मित्रांनो मस्त असं फिलिंग आहे ह्या ठिकाणी झोका खेळत खेळत समुद्राचा व्ह्यू. काय संध्याकाळ आहे त्यामुळे समुद्र दिसत नाही. जाऊ द्या मज्जा तर येते खूप. आपल्याला आली कांदा लिंबू. सगळ्यांची आतुरता आहे जेवणाची. हरी देवा ओंकार मानसी आकाश. आख्याला बघितलं की मला टेन्शन. रोहित आपला चिन्या भैया लावला की आपला आदित्य आणि गणा भाऊ गणेश भाऊ गाण्याला झोपत आहे माहिती आहे. गाण्याची मिशाला दाट झाली माहिती का. गाण्या मिशा गाण्या मिशा आकडा पाडा आकडा पाडा आता खातील बांगडा तुझी शिपी एकदा तुझी शिपी मीच नाही मलाच नाही माहित. करू का मित्रांनो आपला बांगडा आलाय. बाकीचं नंतर पाठवून काय सांगते बांगडा सुरमई आहे ती. आम्हाला ताट करा की जेवणाचं. ओके अरे बुवा काय बसू. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आजचा दुसरा दिवस आहे इथला आणि आंघोळ वगैरे करून झालंय सगळं आवरलंय आणि आता तुम्ही इथला व्ह्यू बघू शकताय किती सुंदर असा व्ह्यू आहे. उठल्या उठल्याच खतरनाक पाणी वाढले. आता पाणी का रात्री इथं नव्हतं. 2 मिनटं बॅक कॅमेरा चालू करतो. ह्या ठिकाणी पाणी नव्हतं रात्री पूर्ण इथपर्यंत पूर्ण मोकळं होतं. तेवढंच राहिलेलं. काल बघितलं होतं त्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं आम्ही तिथून पलीकडे गेलो होतो. पण आता पाणी आहे ना लय इथपर्यंत असं वाढलं जास्त. आणि पलीकडे बघू शकताय हा समुद्र. पाणी इथपर्यंत आलंय. रात्री नव्हतं इतकं. आणि तुम्हाला वरून दाखवलंच तर इकडून येणारी एक नदी आहे कोणती तरी नदी म्हणजे गोडं पाणी आहे ते आणि तिथं जाऊन समुद्र एक आणि नदी एकत्र होत आहे.
सालदुरे बीच आहे. पाऊस यायला लागलाय खूप असा. निबार पाऊस आलाय निबार. घेतला की तुला? नाही आधीच घेतलाय मी तुला. तू गॉगल सारखं ब्लॉग मध्ये यायचं म्हणलं की गॉगल लागतो तुला आहे ना. हा आता बघ बघा हरी बाबा कसा बसलाय तेव्हा ना. बाकी अजून झोपले सगळेजण. आम्ही आपलं उरकून म्हणलं खाली जावं मस्त असं. पण पावसानं लावलाय जोर आता. आपलं आता चेकआउट करायचा टाइम झाला आहे. आम्ही निघतोय रिटर्न. या क्या कसं वाटलं 2 दिवस? नंबर वाटलं आता घरी जाऊ वाटण झालं. बाया घरी जायचे होय? घरी जायचे बाबा मला. बहिणी वाडा लागते त्या. ओंकार शेटचं झालंय आता कामकाज. नाही दाखवणार तुला. ड्रायव्हर वगैरे जायचं 2000 लाख ड्रायव्हर समुद्र बघायचं. घरी जायचे का सांगायचे? सगळ्यात आम्हाला घरी जायची आहे. सगळ्यात काही ताब्यात देतो. सगळ्यात कमी झोप झालेला माणूस आहे. खर्च कसा काय? रोहित खर्च कसा काय? रोहित रोहित काय जमिनीचा रोहित खर्च कसा काय? काय साऊ तुझं म्हणणं काय? गणेश काय म्हणतोय? गणेशची इच्छा आहे. गणेशचं झालं आता कामकाज. गणेशचं पॉट घेतोय मासा अडकलाय. ही बाजूला पोटात दुखतंय, हा. त्याला गोळी घ्यायची लागा. गणेशचा कट्टा अडकलाय निघाला नाही. गणेश काका निघाला सकाळचा. ऑनलाईन आहे कॅश. गाण्याची नाकाची भांडणं बडीशे पूर्ण. गावला आम्हाला व्यवस्थित कुठे का? या केवढा वडापाव जाऊ की दाखवलं तर खाऊन जाऊ. हे मला नाही खायचं. इथला करताना स्पेशल दात पाडशील तिथे. सगळं पैसे देऊन खाल्लं पण बरेचसे फुकट खाल्ली बरं का. वसूल. गॉगल हिमांशू कसं वाटतंय तुला? कसं वाटतंय? एक नंबर. आता जाताना म्हणला अवघड होणार आहे माझं कामकाज. थांबायचं का मग 2 दिवस? अरे त्याला गोळी देऊन आपण. हे थांबायचं का? वाड्याचा तोंडावाने तोंड दिसतंय तुझं. मित्रांनो आपण निघतोय आता रिटर्न. आपली गाडी काढायची चालली आहे. साईड सांगतोय बाई. मी एकटा गो. आक्याला आलाय फोन आता घरनं. नेटवर्क नाही त्यामुळं अवघड होतं सगळं. ए खिडकीत बसव त्याला. कुठं चालव? नाही ना उलट्यात येत आहे खिडकीत बस. हा वाढव. नाचा थांबवू कुठं तरी मध्ये घाटात. तर मित्रांनो आपण चाललोय आता रिटर्न आपशिंगेला. दुबई रिटर्न. दुबई रिटर्न फाटा. दुबई फाटा आपशिंगे. नाही वर ठेवले म्हणून काय राहिलं? अरे ही बघला का हलतय पडणार ला काही मस्त असं एकदम एक नंबर असं वाटलंय फिरून. ही एन्जॉय केलाय काल.
चहा प्यायला थांबलोय आता. हाय गाय आमच्या शेतात वाटला म्हणजे चला चहा प्याला चहा प्याला. बघा 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 मित्रांनो. बघा मित्रांनो चहा प्यायला थांबलोय. अरे भाऊ जय महाराष्ट्र. हाय गाय आम्ही आले चहा प्यायला घेऊन घेतो. ही कुठला चहा? मी पण आहे. इकडे इकडे अरे लोक गावात आहे. गावात आहे. जॉन सेना बसलाय. तर मित्रांनो आता झोपून उठलोय. मस्त असं झोप झाली. ए चला की जेवाय. 5:30 वाजले त्या बेकार. कुठं आलोय रे? आता आपण आहे मेढ्याच्या वेड्यात. मेढ्याच्या वेळेत नाही, दुसरीकडे चाललोय कुठे. तर आता आम्ही जेवणार आहे. सकाळी पोहे खाल्ले त्याच्या काय खाल्लं नाही. आता जेवाय थांबलोय. अरे वडापाव आहे इथं. आंबोळी चिंबोळी जेवायच्या नावाखाली वडापाव काय घालतात काय लय पाय दुखते ते बेकार. लय उड्या मारल्यात. लय एन्जॉय केलाय. तर आता कुठं आले माहिती का? हॉटेलला चालू. बबंदा हॉटेल फॅमिली रेस्टॉरंट. तर चला वरती आता जाऊयात. टॉप फ्लोअरला आहे. टॉप फ्लोअरला हे चांगलं दिसते. कोण सांगितलं तुला? हा संध्याकाळी जेवा येईल की. हा भात भात. तर मित्रांनो आता आम्ही पोचलोय सातारमध्ये. जेवायला बबंदा फॅमिली रेस्टॉरंटमध्ये. साऊ लय कंटाळा आलाय. अर्ध्यातनं जेवण करायचं चालू आहे. खूप कंटाळा आलाय. ताटाची वाट बघतोय. आल्यानंतर बघता तर सुरत ताटाचा बघा. जेवणाची वाट बघत असतो. तर जेवणाची वाट बघत असतो. मला काय जेवणच पाहिजे. कधी बी पोह्यावर आहे सकाळपासून मस्त. रसगुल्ले वैतागले ते माहिती आहे का? ए बुवा. तर व्हेज खाणारी माणसं तिकडे बसली. चौघजण व्हेजवाले. आम्ही नॉनव्हेज खाणारे. नॉनव्हेज थाळी. लय वैतागले लय भयान वैतागले. आक्या 5:30 वाजले. भरला शिंगचा बरं का. आणि एवढं संपल काय?
गणेश संपल का तुला काय मित्रांनो जेवण एक नंबर असं झालं एकदम खतरनाक असं जेवण झालं. आणि आता इथून सातारपासून आमचं गाव 20 किलोमीटर अपशिंग राहिलं आपलं. तर मित्रांनो आपण आता एका नवीन ब्लॉगमध्ये भेटू. हा ब्लॉग कसा वाटला सांगा आणि लाईक शेअर करायला विसरू नका. आपलं बाय बाय.